नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज नवा आवाज. येत्या 21 तारखेला जागतिक संगीत दिन साजरा होतो आणि त्याच्या निमित्तानं मला असं वाटलं की संगीताच्या दुनियेत जरा गेलं पाहिजे. कारण खरं म्हणजे संगीताची एकूण आपली परंपरा तशी फार प्राचीन आहे आणि संगीत ही केवळ कला नाही आहे. संगीत एका अर्थानं जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे संगीताच्या क्षेत्राशी निगडीत जी सगळी मंडळी आहेत त्या लोकांना भेटावं, त्यांच्याकडे जावं, त्यांच्याशी बोलावं आणि खरंच काय आहे संगीत हे समजून घ्यावं असं मला वाटलं. खरं म्हणजे भारतीय संगीत परंपरेमध्ये संगीताला नादब्रह्म असं म्हटलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर भारतीय असेल, पाश्चात्य असेल, एकूण जगभरामध्ये संगीत. कारण जेव्हा शब्द नव्हते तेव्हाही संगीत होतं, तेव्हाही स्वर होते, तेव्हाही सूर होता. त्यामुळे शब्दांवाचून शब्दांच्या पलीकडची भाषा जी आहे ती खरं म्हणजे संगीताची भाषा आहे. म्हणजे अनेकदा ज्या आपल्या नेहमीच्या भाषा आहेत त्या भाषांना खूप अडसर असतात की मला अमुक भाषा येत नाही, मला ती भाषा येत नाही. पण संगीताचं मात्र असं नाही आहे. तुम्ही कुठल्याही देशामध्ये असा, कुठल्याही राज्यामध्ये असा, तुम्हाला संगीताची भाषा समजू शकते. आणि म्हणून आपण जर बघितलं की भारतीय सगळ्या परंपरेमध्ये संगीताचा वेगळा विचार केलेला आहे. पाश्चात्यांनी पण त्याचा त्याच अर्थानं फार विचार केलेला आहे. आणि अगदी आपण बघितलं आपल्याकडे तर हिंदू मुस्लिम परंपरेला संगीताचं फार मोठं अधिष्ठान आहे. म्हणजे एका संगीतकारानं असं म्हटलं आहे की जर हिंदू मुस्लिम ऐक्य काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर संगीत समजून घेतलं पाहिजे. म्हणजे कळेल की जात धर्म या पलीकडे संगीत आहे, या पलीकडे भावना आहेत, या पलीकडे माणूस आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की आज खूप भिंती बांधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. खरं म्हणजे इंटरनेट आणि बाकीच्या व्हर्च्युअल मीडियानं खूप नवे सेतू निर्माण केलेले आहेत. पण तरीसुद्धा हे सेतू जेवढे नवे निर्माण होत आहेत तेवढ्याच भिंती पुन्हा मजबूत होत आहेत. अशावेळी या भिंती पाडण्याचं काम कदाचित संगीत करू शकतं आणि संगीत सांगू शकतं की अरे तुझी जात कुठली असेल, धर्म कुठलाही असेल, पण शेवटी विश्वात्मक असं माणूस असणं हेच शेवटी अंतिम सत्य आहे. आणि मला असं वाटतं की संगीताचं हेच काम आहे, संगीताचं हेच प्रयोजन आहे. आणि म्हणून संगीत क्षेत्रातल्या सगळ्या नामवंतांशी मी आज बोलणार आहे, त्यांच्याकडे जाऊन प्रत्यक्ष काही गप्पा मारणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतो संगीताच्या निमित्तानं की मुळामध्ये संगीताची साधना करणारी जी मंडळी आहेत ती खरंच काय पद्धतीनं हा विचार करतात, ते संगीताकडे का जातात, त्यांना संगीत नक्की काय देतं. म्हणजे रवींद्रनाथ टागोर असं म्हणाले होते की आपण जर योग्य वयामध्ये संगीताचं बोट पकडलं तर खरं म्हणजे माणसाचं माणूसपण हे नक्की अधोरेखित होईल. पण आपण संगीताचं बोट सोडतो आणि त्यामुळे आपल्यातलं माणूसपण अदृश्य होऊ लागतं. शेवटी पु ल देशपांडे एका ठिकाणी असं म्हणाले होते की हृदयामध्ये झंकारणाऱ्या तारा असणं हे माणूस असण्याचं खरं लक्षण आहे. तुमच्या हृदयामध्ये तारा झंकारतात का? अनेकदा असं होतं की इतकी संवेदनशून्यता वाढत चाललेली आहे की तुमच्या मनातल्या तारा झंकारणंच बंद होऊन जातं. अशा वेळी एक तार झंकारली पाहिजे. म्हणून खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. तुम्हाला माहिती आहे की दर शनिवारी खरं तर मी बाहेर जातो आणि बाहेर जाऊन त्या लोकांना बोलतं करतो. पण आज आनंदाची गोष्ट अशी आहे की राजश्री केळकर पाठक या अतिशय गाजलेल्या गायिका, ठुमरी गायिका प्रामुख्यानं, त्यांना मी फोन केला आणि त्या म्हणाल्या की मी तुमच्याकडेच येते, त्यानिमित्तानं स्टुडिओमध्ये मी येईन, तुमच्याशी छान गप्पा मारता येतील. त्यामुळे राजश्री केळकर पाठक स्वतः इथं आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत सुरुवातीला आपल्याला काही बोलायचं आहे. मला असं वाटतं की मी जे काही बोलतो आहे संगीताची कल्पना, तत्त्वज्ञान, कदाचित राजश्री केळकर पाठक यांच्या आवाजातून, यांच्या स्वरातून, सुरातून ते अधिक नेमकेपणाने येईल अशी मला खात्री आहे. राजश्री पाठक, तुमचं अतिशय मनापासून स्वागत आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमामध्ये. तुम्ही पहिल्यांदाच इथं आलेले आहात आणि माझी फार इच्छा होती की तुम्ही या शोमध्ये यावं. कारण अतिशय प्रख्यात ठुमरी गायिका म्हणून प्रामुख्यानं तुमचं नाव आहे. तुम्ही शास्त्रीयसुद्धा गात असता, काकस्पर्शमध्ये पण तुमचा आवाज आम्ही ऐकलेला आहे. पण आज तुम्ही खास इथं आलात हे खूप छान झालं. एक मला सांगा, मुळामध्ये 21 तारखेला संगीत दिन आपण साजरा करतो आहोत आणि वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्तानं वेगवेगळे सेलिब्रेशन्स जगभर सुरू आहेत. एक मला असं वाटतं की मुळामध्ये संगीताच्या या सगळ्या छान विश्वाकडं तुम्ही वळलात कशा? नाही, मी ॲक्च्युली मला काहीच म्हणजे माझ्या घराण्यात कोणीच गाणारं नाही आहे आणि आगेपिछे कोणी गाणारं नाही आहे असं म्हटलं तर चालेल. अच्छा. पण माझ्या शाळेमध्ये माझ्या ज्या शिक्षिका होत्या संगीताच्या, त्यांनी माझ्यातलं टॅलेंट म्हणूया आपण, ते ओळखलं आणि त्यांनी म्हणजे मुळात मला आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची जी स्कॉलरशिप असते त्याचा फॉर्म आणून दिला आणि खऱ्या अर्थाने माझं या क्षेत्रामध्ये आपण म्हणूया की एंट्री झाली. कारण ती स्कॉलरशिप मला मिळाली आणि ती नॅशनल बॉर्न टॅलेंट स्कॉलरशिप होती. तर तिकडे ॲक्च्युली मी जेव्हा गेले दिल्लीला
तेव्हा खूप लोक तिकडे तयारी करून आलेले आणि असे होते. बरं, आमच्या घराण्यात कोणालाच तानपुरा वगैरे कशाचीच माहिती नाही की इथे तानपुरा पाहिजे नाही पाहिजे. माझे वडील माझ्याबरोबर आले होते, पण सुट्टी घेऊन आले होते. ते सरकारी नोकर होते, BIRC मध्ये काम करत होते. ते सुट्टी घेऊन आले होते आणि तिकडे एवढ्या सगळ्या तामझामीनंतर मी अक्षरशः त्या परीक्षा हॉल म्हणूया आपण त्याला, मी 2 मिनिटाच्या आत बाहेर आले. बर. आणि 12 लोकांचं पॅनल होतं हे मी त्यांना सांगितलं बाहेर आल्यावर. आणि मी 2 मिनिटात बाहेर आल्यानंतर त्यांना ॲक्च्युली असं वाटलं, हे काय 4-5 दिवसांची आपण सुट्टी घेतली आणि हिने नुसतं काय, ही म्हणते 6 म्हणून परत आली. नंतर आम्हाला लक्षात आलं, कारण ती स्कॉलरशिप मला मिळाली, अंडर 14 का 16 असते ती स्कॉलरशिप. आणि त्याच्यानंतर मला ॲक्च्युअल ह्याच्यातल्या काय असतं बाबा, गाण्याची स्कॉलरशिप असते हे आम्हाला पहिल्यांदा कळलं. आणि ती बॉर्न टॅलेंट स्कॉलरशिप असल्यामुळे त्यांनी नुसता मला 6 म्हणायला सांगितला आणि माझ्या त्या 6 वरून त्यांनी ओळखलं की ह्या मुलीमध्ये पोटेन्शियल आहे. बरोबर. सो तेवढ्यासाठी ती स्कॉलरशिप होती. आणि मग मला माझ्या पहिल्या गुरु सरलाताई भिडे ह्यांच्याकडे मला शिकण्याचं मोका मिळाला. आणि ॲक्च्युली तिकडून तोंडओळख म्हणतात, जी खऱ्या शास्त्रीय संगीताच्या एकूण जगाला जी तोंडओळख असते ती माझी त्यांच्या घरातून झाली. म्हणजे मी म्हणेन माझं आपण जे म्हणतो की माझी सांगीतिक ग्रोथ ते माझं भिड्यांच्या घरी झालं. अच्छा. त्यांच्या घरात सगळा म्हणजे संगीताशी संबंध होता. आणि सरलाताईंच्या बहीण कैलासवासी मुक्ताताई, त्यांच्या वहिनी माणिकताई भिडे, हे सगळेच संगीत क्षेत्रातले असल्यामुळे मला एकूणच सांगीतिक ॲडवाईस त्यांच्या घरातच खूप मला संगीताच्या बद्दलचं ज्ञान मिळालं. कसं वावरायचं या क्षेत्रात, काय असतं या क्षेत्रात, सगळ्या मॅनरिझम्स. गाणं तर होतंच, गाणं तर शिकतच होते मी, पण मुळात त्यांच्या घरात माझी ही सुरुवात झाली गाण्याची. अगदी खरं आहे. म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे मुलीचा आवाज 6 मध्ये दिसला. पण मला एक सांगा की मुळामध्ये हे सगळं तुम्ही पुढे करत गेलात, हे करत असताना गाण्यामध्ये आत्ता आपल्याला करिअर करायचं आहे किंवा एका अर्थानं गाणं हेच आपलं जीवन ध्येय आहे, असं कुठल्या क्षणी वाटलं? ॲक्च्युली गाणं मी पहिल्यापासून म्हणतच होते, असणारच म्हणत, शाळेत स्पर्धेत भाग घेणे वगैरे वगैरे. पण हे असं जेव्हा तुम्हाला काहीतरी मी पुरस्कार नाही म्हणणार, ॲप्रिसिएशन, टोकन ऑफ ॲप्रिसिएशन की स्कॉलरशिप मिळाली, मग तेव्हा आम्ही इंट्रोड्यूस झालो या जगाशी की अच्छा असं काहीतरी असतं, म्हणजे हे करिअर म्हणून घ्यायचं असतं. अच्छा. पण तरीसुद्धा तुम्हाला म्हणजे लोकांनाही आश्चर्य वाटायचं तेव्हा की मी फिजिक्स ग्रॅज्युएट आहे. अच्छा. 6 पेपर फिजिक्सचे दिलेले आहेत, कारण माझं बाकी आर्ट्स विषयामध्ये माझं इन्क्लिनेशन नव्हतं. म्हणजे भाषा म्हणा किंवा बाकीचे विषय, पण प्रॅक्टिकली गाण्यामध्ये इंटरेस्ट होता. आणि मग मी व्यापक अर्थाने फिजिक्सचा संगीताशी फार जवळचा संबंध आहे खरं म्हणजे. आहे, मी नाही लावला, पण मी ते करू शकले कारण माझे वडील BIRCत होते. अच्छा. पण मग मी MA मात्र संगीतामध्ये केलं SNDT युनिव्हर्सिटीत. आणि तिकडे सुद्धा मी थिअरीपेक्षा सुद्धा तिकडे डॉक्टर प्रभात्रे हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या. मला फार अट्रॅक्शन होतं त्यांच्या गाण्याचं. ओके. तर तेव्हा मी MA केलं. पण म्हणजे तसं ते करिअर घडत गेलं. बरोबर. आणि मग सरलाताईंकडे शिक्षण घेताना एक ऑल इंडिया रेडिओची मोठी कॉम्पिटिशन असते, त्याच्यामध्ये सरला भिड्यांनी मला ठुमरीला इंट्रोड्यूस केलं. मला ठुमरी काय आहे, मी खरं सांगते की मला ठुमरी म्हणजे काय असतं, शोभा गुरुटू कोण आहेत मी असं ऐकलं असेल, पण ह्या एक मोठ्या ठुमरी गायिका आहेत किंवा हे मला काही ध्यानीमनी नसताना सरलाताईंनी माझी तयारी करून घेतली. अशीच अवस्था असणारे खूप आमचे श्रोते आणि प्रेक्षक असणार आहेत की ठुमरी नक्की काय आहे, शोभा गुरुटूंचं वेगळेपण काय आहे, जरा गाऊन किंवा वेगळ्या प्रकारे सांगा काय नक्की आहे. आणि मला त्या AR कॉम्पिटिशन मध्ये प्राइज मिळालं. आणि जेव्हा मला सरला भिड्यांनी सांगितलं की आता तू ओरिजिनल ठुमरी गायिकेकडे शिकायला जायचं आहे, तेव्हा आमच्या घरात पुन्हा सगळे हल्ले होते की नाही आता चांगलं चाललंय शिक्षण तुमच्याकडे तर चालू दे. इतकं आमचं अज्ञान होतं या विषयी. आणि मुंबईत तसंही, मुंबईत थोडंसं ठुमरीचं म्हणजे शोभा गुरुटूंमुळे महाराष्ट्रात ठुमरी एवढी जास्ती प्रसिद्धीस आली असं माझं मत आहे
तर त्या माझ्या गुरु आहेत, प्रश्नच नाही. पण हे अख्खा महाराष्ट्र कबूल करेल की त्यांच्यामुळे महाराष्ट्रात ठुमरीचा प्रसार जास्ती झाला. भीमसेन जोशी, प्रभात सगळे आपल्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात एखादी ठुमरी गात असत. पण शोभा गुरटू ज्या होत्या त्यांना म्हणावंसं वाटायचं क्लासिकल, पण लोक त्यांना ठुमरीच गाऊ द्यायचे. बरोबर. का तर ठुमरी गाणारे कमी लोक होते आणि त्यांना असं वाटायचं नाही ह्या जितक्या वेळेला आपल्याला दिसतायत, भेटतायत, ऐकू येतायत, तोपर्यंत त्यांची ठुमरी दादराच ऐकत राहावं. खरंय. तर मी त्यांचं एक फेमस दादरा आहे, तो मी म्हणून दाखवते. अतिशय फेमस म्हणजे हा दादरा म्हणजे शोभाताई. तर मी तो गाण्याचा प्रयत्न करते. अगदी 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 फारच महत्वाचं आहे, कारण ठुमरी म्हणजे काय हे कळलं पाहिजे. आता मी जो दादरा म्हणणार आहे तो ठुमरीचाच लहान भाऊ आहे असं तुम्ही समजा. ओके. सावन की ऋतु आई रे सजनिया, सावन की ऋतु आई रे सजनिया, प्रीतम घर नहीं आए आए, सावन की ऋतु आई रे सजनिया, सावन की ऋतु आई रे सजनिया, प्रीतम घर नहीं आए, बाली उमर और बाली उमर और रैन अंधेरी, बाली उमर और रैन अंधेरी, रह जिया घबराए हाय, सावन की ऋतु, सावन की ऋतु आई रे सजनिया, सावन की ऋतु, प्रीत करी तो अब क्यों रोवे, रो रो अपना जीवन खोवे, क्यों माथे तिलक लगाए रे सजनिया, क्यों माथे तिलक लगाए रे सजनिया, सावन की ऋतु आई. क्या बात आहे, क्या बात आहे. फारच छान, फारच छान. खरं म्हणजे आपण मगाशी बोलत होतो की संगीताची गंमत अशी आहे की भाषेशिवाय, शब्दांशिवाय संगीत बोलतं. तुम्ही कसं बघता याच्याकडं? म्हणजे संगीताला भाषा नसतेच. मी म्हणते माझ्याकडे इवन शिकणारी जी लोक येतात ते संगीत शिकायला येतात. मग माझ्याकडे एक मोरोक्कन बाई आली होती. अच्छा. ती स्वतः जॅझ सिंगर होती. सो तिने ॲक्च्युली वेस्टर्नमध्येही टेक्निकल ट्रेनिंग घेतलं नव्हतं आणि ती इथे कुठला तरी तिचे मिस्टर कुठल्या तरी फिल्मच्या बाबतीत कामाला आलेले. सो तिने सहज म्हणून ती ॲज अ सिंगर तिची इच्छा असणार. सो ती माझ्याकडे आली. मला काहीतरी स्पेसिफिक इंडियन शिकायचं आहे. बरं. आता काय आहे, ठुमरी दादरा हे बेसिकली जरा शब्दप्रधान आणि भावप्रधान आहे. तर मी विचार केला, बरं ती फक्त 5 दिवस होती माझ्याकडे, तर मग मी विचार केला आता हिला काय सांगणार, कारण भावना
जास्ती एक्सप्रेस करण्याचं गाणं ठुमरी दादरा आहे. तर म्हटलं हे तिला थोडंसं कठीण आहे की जिची सुरुवातच आहे आता, इंडियन काहीतरी हवंय म्हणतेय. तर मी तिला सांगितलं ओके, आमच्या इंडियन संगीतामध्ये, उत्तर हिंदुस्थानी संगीतामध्ये सीझन्स, जसं समयचक्र हे आपल्या संगीताची विशेषता आहे, तसंच सीझन्स हे आपल्या संगीताची इतकी महत्वाची विशेषता आहे ही कुठेही नाही आहे. कुठल्याही जगभरातल्या गाण्यामध्ये मी नाही ऐकलंय. मुळातच आपलं संगीत इतकं प्राचीन आणि इतकं विस्तृत आहे की जसं आम्ही म्युझिशियन्स म्हणतो की एक जन्म नाहीये पुरेसा, आणि तो खरंच नाहीये पुरेसा. म्हणजे आम्ही हे गुरूंच्या तोंडून ऐकायचो तेव्हा असं वाटायचं काय आता आपली क्षमता नाही सगळं शिकण्याची म्हणून असेल, पण खरंच इतकं विस्तृत आणि इतकं अगाध आहे, समुद्र आहे, अथांग सागर आहे की ते एका जन्मात पूर्ण होण्यासारखं नाहीये. पण मला असं नेहमी वाटतं की आपलं संगीत आहे आणि ते दिल्याशिवाय कसं काय ते जगभरात आवडणार लोकांना. तर मग मी तिला म्हटलं ओके, मिया मल्हार नावाचा आमच्या इकडे एक राग असतो आणि तो मी तुला शिकवते. कारण ती काय म्हणाली की मला स्पेसिफिक इंडियन तर पाहिजे, पण आता त्या लोकांना शब्द उच्चारायचे, शब्दाचा अर्थ सांगायचा, सगळं कठीण जातं जरा, आणि 5 दिवसात. पण इतकी डेडिकेटेड होती ती. बरं, म्युझिकल सेन्स होता तिला. आणि प्रत्येक हे लोक काय करतात, ह्यांना खूप टेक्निकली शिकायची सवय असते. व्हेअरएज आपल्या इकडे अजूनही गुरुशिष्य परंपरा चालते आणि ती योग्य आहे असं मलाही वाटतं. पण ते लोक लगेच टेप रेकॉर्डर करून टेप करून घेऊन मी नंतर शिकेन वगैरे अशी त्यांची तयारी असते. मी तिला समजावून सांगितलं, म्हटलं इट्स नो क्वेश्चन ऑफ मनी ऑर यू पेईंग मी ऑर वॉट एव्हर, पण म्हटलं तुम्ही जेव्हा टेप करता तेव्हा तुम्ही ते आठवण्याचा किंवा त्याच्यासाठी थोडीशी बुद्धी वापरण्याचा जो प्रयत्न आहे तो तुम्ही करणार नाही. मी तिला सांगितलं तुला मी 5 दिवस शिकवते, नुसतं तू माझ्याकडे शिक, तुला कधीही प्रश्न पडला तर मला रात्री कधीही फोन कर, पण म्हटलं आत्ता टेप करायचं नाही. म्हटलं आत्ता तू घरी गेलीस, फील द पिंच ऑफ इट, की तुला नाही आठवलं तर तू ते प्रयत्न कर की काय केलं म्हणजे आपल्याला आठवू शकेल. कारण हे नुसतं संगीत होतं, अजून मी तिला गाणं शिकवलेलं नव्हतं, नुसतं त्या रागाची थोडीशी रचना आणि असं शिकवत होते. मग मी तिला म्हटलं की तुला जेव्हा प्रॉब्लेम येईल जायच्या आधी मी तुला टेप करून देईन, कारण खरंच त्यांना आपल्या संगीताची कल्पना. पण ती 5 दिवसात एक बंदिश शिकली. त्याचे कारण शेवटी असं की मिया मल्हार राग जो आहे तो नक्की काय, कुठल्या प्रकारचा आहे, काय नक्की शिकवलं तुम्ही तिला? उमड घुमड घन बरस बूंदरी, उमड घुमड घन बरस बूंदरी, चलत पूरवी सन थर थर कापे मनवालर जे, जिंगरवा बोले जानन जानन, उमड घुमड घन बरस बूंदरी. हे ह्या सगळ्या गप्पा खूप महत्त्वाच्या आहेत. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी मात्र एक छान गाणं पुन्हा काहीतरी तुमच्याकडून ऐकायचं आहे. मी रंगरसिया नावाच्या पिक्चरमध्ये, आपल्याच हिंदी पिक्चरमध्ये जे गाणं गायले होते ते गाऊन दाखवू शकते, कारण इल्याराजांचं जे केलंय ते रिलीज झाले नाही. बरोबर, मी गाऊ नाही शकणार. ठीक आहे ना. तर हे गाऊन दाखवू का? अगदी 2 लाईन. अगदी अगदी अगदी. सुन बालम तोरी अखियां करे बतिया, अखियां करे बतिया, सुन बालम तोरी अखियां करे बतिया, अखियां करे बतिया, बावरी समझे है, बावरी समझे है
छेड़े ये दो सखियां, अखियां करे बतियां, सुन बालम तोरी अखियां करे बतियां, अखियां करे बतियां. फारच छान. खरं म्हणजे ह्या सगळ्या गप्पा अशाच आपल्याला पुढे न्यायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेक नंतर मी जाणार आहे पुण्यात पंडित सुरेश तळवलकरांकडे, आणि तिथे जाऊन एकूण त्यांचं गुरुकुल काय आहे, त्यांनी कुठला प्रयोग केलेला आहे, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मात्र मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता मी आलेलो आहे पुण्यामध्ये पंडित सुरेश तळवलकरांनी तालयोगी आश्रम इथं सुरू केलेला आहे. त्या आश्रमाच्या बाहेर आत्ता मी उभा आहे आणि आता लवकरच मी आज जाणार आहे. गुरुकुल नावाची जी पद्धत आहे ती खरं म्हणजे आपली परंपरागत पद्धत आहे, पण आता ती तशी कालबाह्य झाली आहे अशी मांडणी एकीकडे होत असते. अशावेळी पंडित सुरेश तळवलकरांनी इथे एक आश्रम सुरू केलेला आहे तालयोगी आश्रम या नावाचा. तबला, पखवाज, कथक, वेस्टर्न असे अनेक विद्यार्थी इथं राहून वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेत असतात. आणि 21 तारखेला जागतिक संगीत दिन साजरा होत असताना या आश्रमामध्ये येणं मला फार महत्त्वाचं वाटतं. कारण संगीत शिक्षणाच्या अनुषंगानं काय नक्की पद्धत आहे, गुरुकुलाचं आजही नक्की काय औचित्य आहे, अशा प्रकारची सगळी जी काही चर्चा आहे ती चर्चा या निमित्तानं आपल्याला करायची आहे. पंडित सुरेश तळवलकर आणि त्यांचे सगळे विद्यार्थी इथे आहेत, त्यामुळे त्यांच्याशी या निमित्तानं आपल्याला चर्चा करायची आहे. या निमित्तानं ही सगळी चर्चा जी आहे ती चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. आणि पंडित सुरेश तळवलकर इथं आहेत, त्यांचे सगळे विद्यार्थी आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तबला असेल, कथक असेल, नृत्य असेल, या सगळ्याच क्षेत्रातले विद्यार्थी इथं मोठ्या संख्येनं दिसत आहेत. आणि अशावेळी पंडित सुरेश तळवलकर या सगळ्या प्रक्रियेकडं कसं बघतात, काय त्यांची विचार करण्याची पद्धत आहे, हे समजून घेणं मला फार महत्त्वाचं वाटतं. खरं म्हणजे मागच्या भागामध्ये आपण जेव्हा चर्चा करत होतो राजश्री पाठकांसोबत, तर त्या असं म्हणाल्या की आता मुळामध्ये शिक्षण किंवा विद्याध्ययन या सगळ्या संकल्पना बदलत चाललेल्या आहेत. संगीताच्या अनुषंगानं सुद्धा या संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर जो आहे त्याच्यामुळे आता कलाक्षेत्राला सुद्धा नवा आयाम मिळाला आहे, नवं परिमाण मिळालेलं आहे. अशा वेळी काय नक्की औचित्य आहे या गुरुकुल परंपरेचं, काय नक्की संदर्भ आहे या सगळ्या परंपरेचा. पंडित सुरेश तळवलकरांचं वैशिष्ट्य असं आहे की ते प्रख्यात तबलावादक आहेतच, पण मूलतः संगीताकडे, तबल्याकडे, एकूणच कला विश्वाकडे फार तत्त्वज्ञानाच्या भूमिकेतनं पाहणारा कलासक्त, विचारवंत अशी पण पंडित सुरेश तळवलकरांची ख्याती आहे. खरं म्हणजे तुम्ही माझ्या कार्यक्रमात यावं अशी माझी इच्छा होती बऱ्याच दिवसांपासून, आणि आज तो योग येतो आहे. जेव्हा सुरेश तळवलकरांचा उल्लेख होतो तेव्हा तालयोगी सुरेश तळवलकर असं म्हटलं जातं. हे तालयोगी नक्की काय आहे? 2001 साली विद्याशंकर भारती, शंकराचार्य विद्याशंकर भारती, त्यांनी मला ही उपाधी दिली तालयोगी. आणि मी त्याला उपाधी न समजता प्रसाद समजतो आणि जबाबदारी समजतो, अशी माझी त्याच्याकडे बघण्याची. खरं जबाबदारी आहे, पण एक मला सांगा, मुळामध्ये संगीताकडे तुम्ही ज्या पद्धतीनं बघत असता, तुम्ही कायम असा उल्लेख करता की भारतीय परंपरेच्या अनुषंगानं संगीत फार, तालयोगी पदवी ही जबाबदारी आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं मला नेहमी असं वाटतं की तुम्ही कायमच संगीताच्या अनुषंगानं विचार करताना एक तत्त्वज्ञान अशा अंगानं संगीताची मांडणी करत असता, भारतीय परंपरेतलं संगीत अशी पण काही एक भूमिका मांडत असता. एकूण संगीत हे तत्त्वज्ञान आहे किंवा जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे असं तुम्हाला का वाटतं? कारण जीवन हे संगीतमय झालं पाहिजे, आणि संगीतमय होण्यासाठी मला असं वाटतं संगीताचं व्यापक स्वरूप समजणं, हे पहिल्या स्थूलापासून उत्पन्न झालेलं संगीत हे सूक्ष्मामध्ये कसं शिरतं बरं का, आणि सूक्ष्मामधून त्याचा विस्तार अगणित व्हायला लागल्यानंतर अनेक वर्ष जातात, आणि ती वर्ष गेल्यानंतर परत स्थूलाकडे परत येऊन फिरायचं आणि एक आवर्तन आपल्या विचारांचं, आपल्या संस्कृतीचं, तेच तालाचं आवर्तन पूर्ण करणं,
ही जी धारणा आहे हीच मला असं वाटतं त्याच्यातलं तत्त्वज्ञान आहे, मला असं वाटतं. मला एक गंमत नेहमी अशी वाटते की तुम्ही तबलावादक जरी असलात तरीसुद्धा एकाच वेळी तबला, पखवाज, कथक या सगळ्या कलांकडे तेवढ्याच एकात्म पद्धतीने तुम्ही बघत असता. तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या कलांमध्ये काही एक अंगभूत असं नातं आहे, असं काही वाटतं का? एक तर असं आहे की स्वरापासून राग झाले आणि लयीपासून ताल झाले. ह्या तालानी राग संगीताला काय दिलं असं पाहिलं तर 3 प्रमुख 5 गोष्टी दिल्या. एक म्हणजे कंपाऊंड दिलं तालानी, की ह्या कंपाऊंडमध्येच राहायचं, ह्या बंधनात राहायचं आणि ह्या बंधनात राहून बंधनमुक्त कसं व्हायचं हे फार मोठं तत्त्वज्ञान तालानी सांगितलं आहे. तेच रागाच्या बाबतीत सुद्धा बंधनं असतात आणि बंधनामध्येच सौंदर्य दडलेलं आहे. हा सौंदर्यशास्त्राचा एक लिखित स्वरूपातला एक नियम आहे. मला असं वाटतं की ह्या तालला सगळ्याचीच गरज आहे. गायन, वादन, नृत्य ह्या तिन्हींना जोडणारा एक ताल, लय ताल हा एक अविभाज्य घटक आहे. अगदी खरं. तुम्हाला तालयोगी असं का म्हटलं गेलं असेल त्याचा मला आता अंदाज आला. तुम्ही एकूणच तालाच्या अनुषंगानं जो विचार करता आहात की कथक आहे, पण त्या कथकमध्ये सुद्धा एक ताल आहे. मला गंमत अशी वाटली की कथकमध्ये करिअर करणाऱ्या या सगळ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या जेव्हा तुमच्याकडे केवळ ताल शिकण्यासाठी आल्या तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं. मगाशी मला इंदौरमधून कोणीतरी आले असं सांगितलं. कोण आलं आहे? आइए आप. आपका नाम क्या है? आयुषी दीक्षित. आयुषी, आपको ऐसा क्यों लगा कि आप कथक में करियर करती है, कथक सीख रही है, तो यहाँ तालयोगी आश्रम में जाकर ताल सीखना चाहिए, ऐसा क्यों लगा? कथक में ताल का बहुत इम्पोर्टेंस होता है और गुरुजी से मैं वर्कशॉप्स लेती थी पहले. इसे आने के पहले भी 8 साल वर्कशॉप्स लिए हैं, तो इसलिए. अच्छा. त्यामुळे असं वाटलं की याचं काही नातं आहे. तुम्ही पण कथक शिकता आहात आणि खरं म्हणजे तुमच्या कथकचे कोणी गुरु असतील ते असतीलच. त्याच्याशिवाय तुम्हाला जे वाटतं आहे की इथं येऊन ताल शिकणं फार महत्त्वाचं आहे. तुमचं नाव सांगा अगोदर. नमस्कार, अस्मिता ठाकूर. हां, अस्मिता, इथं येऊन काय नक्की शिकता तुम्ही? ॲक्च्युली इथे येऊन शिकायला खूप वर्ष अगोदर मेहनत करावी लागते असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा नृत्यामधलं माझं विशारद, अलंकार, MA हे सगळं झालं त्याच्यानंतर त्या स्थूलाचाच अतिसूक्ष्म असा अभ्यास इथे येऊन सुरू झाला, लयतालाचा. वा, सुरेश तळवलकरांच्याच भाषेमध्ये लोक बोलत आहेत स्थूल, सूक्ष्म वगैरे. त्यामुळे गुरुजींनी केवळ हे तालच नव्हे तत्त्वज्ञान पण दिले असं दिसतंय. ही सगळी पकवाज घेऊन आमची मंडळी दिसत आहेत. मगाशी मी यांच्याशी बोलत होतो. मी म्हटलं अरे बीडमध्ये, नगरमध्ये काही चळवळ सुरू झाली आहे का पकवाजची? एवढी सगळी मंडळी ज्या पद्धतीनं काम करतायत. तुझं नाव काय? महेश देशमुख. महेश, कुठला तू? बीडचा आहे. बरं. बीडमधून इथं येऊन किती दिवस झाले? 3 वर्ष झाले. 3 वर्षामध्ये काय शिकलास? 3 वर्षामध्ये खूप काही शिकलो मी. रोजच काहीतरी नवीन शिकायला मिळतं गुरुजीकडून. पण मुळामध्ये पखवाजमध्ये करिअर करावं, कारण पखवाजमध्ये करिअर करणं ही तशी कठीण गोष्ट आहे. त्यामुळे पखवाजमध्ये करिअर करावं असं खरं या लोकांना का वाटतं हे पण विचारलं पाहिजे. तुमचं नाव काय? भागवत चव्हाण. भागवत, या पखवाज किंवा अशा क्षेत्रामध्ये आपल्याला नाव करता येईल असं का वाटलं? तसं मला खूप इच्छा होती पकवाज शिकायची पहिल्यापासून. बरोबर. त्यामुळे मला पकवाज आवडतो, यामुळे मला पकवाजामध्ये ही सगळी मुलं इथे येत आहेत, गुरुकुल पद्धतीचं शिक्षण घेत आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गुरुकुल ही आपली परंपरा आहे, पण ते एकीकडे कालबाह्य होते असं बोललं जात असताना पंडित सुरेश तळवलकरांनी पुण्यामध्ये तालयोगी आश्रमाच्या निमित्तानं हे अधोरेखित केलं आहे, सिद्ध केलं आहे की याच पद्धतीनं गुरुकुलातून शिक्षण दिलं जाऊ शकतं आणि कलेच्या शिक्षणाचं खूप मोठं काम इथं सुरू आहे. खरं म्हणजे मला पंडित सुरेश तळवलकरांशी आणखी गप्पा मारायच्या आहेतच, पण त्याच्यापूर्वी एखादा छान परफॉर्मन्स की ही मंडळी काय शिकतायत ते जर आपण बघूया आणि मग पुन्हा गप्पा सुरू करू.
फारच छान, फारच छान. हे जे आत्ता आम्ही पाहिलं ऐकलं ते नक्की काय होतं? हा चौताल आहे, पण हा विशिष्ट चौताल हा जातीयुक्त आहे. हा तिसरं जाती चौताल याला म्हणतात. आणि हा तिसरं जाती चौतालामध्ये चतस्रच्या अंगाने हा जाणार आहे. त्यामुळे हा एक अत्यंत खोल सूक्ष्म असा एक आविष्कार आहे लय तालाचा. मला असं वाटतं की लय तालाचा सूक्ष्म आविष्कार होताना त्या विद्यार्थ्यावर किंवा शिष्यावरती अशा रीतीने संस्कार झाले पाहिजेत की त्या सूक्ष्माचा अवघडपण त्याला जाणवेन असं झालं पाहिजे. इतकं ते सोपं झालं पाहिजे. कुठलीही अवघड क्रिया आपण म्हणतो ना की लई अवघड काम करावं का नाही करावं. काही विचारतात किती अवघड करावं काम, तर कितीही अवघड करावं काम, परंतु करणाऱ्याची स्थिती अवघडलेली नसावी. त्याच्यात सहजता आली पाहिजे. आणि ती सहजता त्या विद्यार्थ्यांपर्यंत पखवाजवादक असून देत, नृत्य कलाकार असून देत, जे कोणीही असून देत, आमचे नगमावादक गाणारे, त्यांच्यामध्ये सुद्धा नाही तर एवढा चौतालसारखा तिसरं चौताल ही बंदिश गाणारे नागेश आडगावकर आहेत किंवा हे अभिषेक शिनकर आहेत. तर मला असं वाटतं की ह्या लोकांना सुद्धा त्याचं बर्डन वाटलं नाही पाहिजे अवघड क्रियेचं. कारण तो कुठेतरी ताल हा मोजण्याच्या क्रियेच्या पलीकडे गेला पाहिजे. आणि म्हणजे मोजण्याच्या क्रियेच्या पलीकडे ताल जाणं म्हणजे काय, तर तालाचा छंद होणं. क्या बात है, क्या बात है. खरं म्हणजे पंडित सुरेश रवकरांशी गप्पा मारायच्या म्हणजे तालयोगी आश्रमात प्रवेश करताना मला पण एक अवघडलेपण होतं. पण तुमच्या ही सगळी चर्चा ऐकून माझं अवघडलेपण गळून पडलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की मलासुद्धा माझ्या शोचा तालाचा छंद वाटू लागलेला आहे. हे फारच फारच चांगल्या गप्पा आहे, फारच चांगली चर्चा आहे. या सगळ्या चर्चा आपल्याला अशाच पुढे न्यायच्या आहेत. आणि मला विचारायचं की गुरुकुल आश्रमाचं आत्ता नक्की काय औचित्य आहे. खरंच ही जी परंपरा आहे ती परंपरा आत्ता किती समकालीन आहे, ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. केवळ चर्चाच नाही, आणखी काही परफॉर्मन्सेस आहेत, आणखी काही मुलं मुली कला सादर करणार आहेत. हे सगळं आपण बघणार आहोत. तुम्ही कुठंच जाऊ नका. आत्ता या क्षणी मी घेतो आहे एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तालयोगी आश्रमामध्ये आणि फार कठीण आहे आहे तबला वाजवणं वगैरे. ही मंडळी कसं काय शिकतायत. अतिशय अवघड असं काम आहे, पण त्यात मजा आहे, गंमत आहे. लोक रमलेले आहेत अक्षरशः. असे लेना ना देना मगन रहना अशा पद्धतीनं अतिशय मग्न झालेले आहेत. त्यामुळे एकीकडे करिअर, नाव कमावणं वगैरे सगळं आहेच, पण त्याचवेळी स्वतः खुश असणं, आनंद मिळवणं हे फार महत्त्वाचं आहे. अगदी परदेशातून परराज्यातनं सगळी मंडळी इथे येतात, इथं राहत आहेत. हा आमचा गडी कर्नाटकातनं आलेला आहे. मला पण थोडं कन्नड येतं बरं का. ನಿನ್ನ ಹೆಸರು ಇನ್ನೇದೆ? ನನ್ನ ಹೆಸರು ಸುದರ್ಶನ್. ಊಟ ಆಯಿತು? ಇನ್ನೂ ಇಲ್ಲ, ಇದಾದ್ಮೇಲೆ ಹೋಗ್ಬೇಕು. अच्छा. आता मला जेवढं येतं तेवढं कन्नड संपलेलं आहे. त्यामुळे सुदर्शन जी बताइए कि आप कर्नाटक से यहाँ आ गए हैं, तो इतने दूर बेंगलुरु से पूना को आना ये तो बड़ी बात है. किस लिए आए आप यहाँ? मुझे तो मतलब तबला मुझे बजाने के लिए अच्छा बहुत ये हूँ, अच्छा लगता है मुझे बजाने के लिए. और बेंगलुरु में मैंने 5 साल सीखा है. और गुरुजी के पास सीखने के लिए मैं बीजापुर में जब प्रोग्राम थे गुरुजी के, वहाँ पे सोलो सुना उनके. और मुझे लगा मतलब गुरुजी के पास जाना ही चाहिए मुझे सीखने के लिए. और नया विषय सीखने के लिए गुरुजी के पास मिलेगा. और हाँ, और अभी मिल रहा है गुरुजी को. 1.5 साल हो गए गुरुजी के पास. उनका आशीर्वाद मेरे सिर पे हुआ तो मैं जाऊँगा, ज़रूर ऊपर जाऊँगा ऐसा लगता है मुझे. बस कोशिश कर रहा हूँ बजाने के लिए. इतना ही. थैंक यू. इसे लगा कि गुरुजी के पास जाना ही चाहिए. अब मुझे भी लग रहा है कि गुरुजी के पास जाना ही चाहिए. तो मैं भी गुरुजी के पास आता हूँ. गुरुजी, ये जो लोगों को लगता है कि आपके पास आना चाहिए और जिस ढंग से बच्चे यहाँ सीख रहे हैं, मला एक सांगा. अरे आपण आता मराठीत बोलायला हरकत नाही, नाही का. हे सुदर्शनमुळे आम्ही सगळे हिंदीत बोलायला लागलो. तर मुद्दा असा आहे की मुळामध्ये ज्याचा उल्लेख आपण मगाशी केला, गुरुशिष्य परंपरेचा. एकीकडे गुरुशिष्य परंपरा कालबाह्य होत चाललेली आहे असं आपण म्हणत असतो.
आणि आता तर म्हणजे काय क्लासरूम लेस एज्युकेशन, व्हर्च्युअल एज्युकेशन वगैरे वगैरे अशी सगळी चर्चा सुरू असताना इथे ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे आता मी कालच एका शिक्षण तज्ज्ञाशी बोलत होतो. तो म्हटलं की आता कशाचीही गरज नाही, शाळा नको, शिक्षक नकोत, काही नकोत, तुम्ही तुमचं शिक्षण घेऊ शकता. अशा वेळी तुम्ही गुरुकुल आश्रम सुरू केलात. गुरु शिष्य परंपरेकडे आत्ता नव्या संदर्भामध्ये कसं बघताय, काय म्हणणं आहे? भारतीय संगीताचा जर संबंध जर पाहिला तर शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला ह्या 4 गोष्टींशी आहे. शास्त्र काय करावं, काय करू नये. तंत्र म्हणजे कसा हात ठेवावा, टेक्निक ज्याला आपण म्हणतो ते तंत्र. आणि विद्या म्हणजे मॅटर. आणि कला म्हणजे आनंद, ॲस्थेटिक्स, सौंदर्य. ह्या 4 गोष्टींनी भारतीय संगीत बांधले. ते कसं आहे, शास्त्र समजवलं जातं, तंत्र शिकवलं जातं, विद्या दिली जाते आणि कला संस्कारित होते. तेवढं हे असं व्यापक स्वरूप जर पाहिलं तर हे 5-6 वर्षामध्ये संगीत येतं असं म्हणणं चुकीचं आहे. कारण भारतीय संगीताची, अभिजात संगीताची जी ताकद आहे ती मिनिमम 3 तपं गेल्याशिवाय संगीतावरती बोलू नये असं आमच्याकडे सांगितलं आहे. आता 3 तपं कोणाची होतात? तो वयाच्या 8व्या-10व्या वर्षापासून शिकायला लागला, त्याच्यानंतर 36 नि 10 46 म्हणजे 46-50 वर्षापर्यंत कोणी संगीतावरती बोलायचं नसतं. जो गुरु सांगेल तो ऐकायचं असतं. एवढी संगीताची ताकद आहे. परफॉर्म करत राहतो पण त्याला संगीताचा खरा अर्थ, उलगडा जो आहे तो वयाच्या 50व्या वर्षानंतरच होतो. असं भारतीय संगीत आहे. आणि हे पाहिल्यानंतर ह्याच्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून जो आहे तो संस्कार. आणि संस्कारासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते. एक तर श्रवण, खूप ऐकावं गुरु काय सांगतोय ते, आणि सहवास. सहवास आणि श्रवण या दोन्ही गोष्टींनीच संस्कार होत असतात. आणि संस्काराशिवाय आपलं संगीत पुढे जाऊच शकत नाही. असं आहे. फारच महत्त्वाचं आहे. श्रवण फार महत्त्वाचं आहे. आमच्या सगळ्या टेलिव्हिजन होस्ट आणि अँकरसाठी हे फारच महत्त्वाचं आहे की ऐकलं पाहिजे. पण एकूण गुरु शिष्य परंपरेच्या अनुषंगानं तुम्ही जे नव्या संदर्भात जी मांडणी करता आहात ती फार महत्त्वाची आहे. ही मुलं काय शिकतात ते जर आपण बघूया आणि मग पुन्हा आपल्या गप्पा सुरू ठेवू. बात है, क्या बात है. गुरुकुल आश्रमामध्ये मी आलेलो आहे, त्यामुळे गुरु सुरेश तळवलकरांच्या संदर्भात आपण सातत्यानं बोलतो आहोत. पण ख्यातकीर्त तबलावादक पंडित सुरेश तळवलकर यांच्या अनुषंगानं सुद्धा बोलणं आवश्यक आहे. हा सगळा जो प्रवास झाला आणि या टप्प्यावर तुम्ही आज आलात, कसं घडलं? गुरु शिष्य परंपरेचंच बद्दल बोलतोय. या टप्प्यापर्यंत पोचवण्यामध्ये सगळं गुरुचंच यश असतं, आपलं काही नसतं. आता गुरुमुळे काय मिळत नाही, सगळं काही मिळतं. पैसा, प्रसिद्धी, मान, मरातब सर्व गोष्टी मिळतात. पण त्याच्याही पुढे आणखीन एक मला खास वाटते गोष्ट, म्हणजे गुरुनी आम्हाला आज ह्या टप्प्यावर येऊन साधनेमध्ये आम्हाला टाकलं, लोटलं. आज आम्ही साधना करतो, नुसता रियाज करत नाही. रियाज आणि साधनेमध्ये फरक आहे नाही का? रियाज हा उद्दिष्ट प्राप्तीसाठी असतो आणि साधना ही उद्दिष्टाशिवाय असते. असं आहे. परत तुम्ही म्हटलं तत्त्वज्ञान काय आहे भारतीय संगीताचं,
तर साधना हे वेगवेगळे टप्पे आहेत. रियाज, मग साधना, साधनेच्या पुढेही उपासना आहे. या असं संगीताकडे पाहिलं गेलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की असं पाहायला गेल्यानंतर जीवन म्हणजेच संगीत असतं याचा अर्थबोध व्हायला लागतो. अगदी खरं आहे. आयुष्य हेच एक संगीत आहे. मला एक कायम आश्चर्य वाटतं आणि वेगळेपण पण वाटतं तुमच्या संदर्भामध्ये. ज्याप्रमाणे मी मगाशी उल्लेख केला की तबला, पखवाज, वेस्टर्न किंवा कथक या सगळ्यांचा एकात्म विचार तुम्ही करत असता. त्याच पद्धतीनं एकाच वेळी भारतीय परंपरेबद्दल बोलत असताना पाश्चात्य संगीताशी सुद्धा तेवढीच जवळीक तुमची आहे किंवा त्यातलंही मोठेपण तुम्हाला ठाऊक आहे. हे जे पाश्चात्य संगीताचं वेगळेपण आहे, कारण तुमच्याकडे वेस्टर्न शिकणारी पण खूप मुलं आहेत. तुम्हाला पाश्चात्य संगीत किती महत्त्वाचं वाटतं? मला असं वाटतं की आज व्हायलिनसारखं वाद्य, हार्मोनियमसारखं वाद्य आपण आपलं करून टाकलं आहे, बरं का. तर या दृष्टीने जर पाहिलं तर वेस्टर्न जेवढी पर्कशन आहेत त्या पर्कशनला जर आपण इंडियन ताल पद्धती जर शिकवली तर ते आज त्यांचा विकास खूप होतो आहे. आणि आज माझ्या कितीतरी विदेशी विद्यार्थी आहेत. असं कुठला देश नाही आहे की तिथला माझा विद्यार्थी नाही असं नाही आहे. सगळ्या देशातले माझ्याकडे विद्यार्थी आहेत. कारण त्यांना मला असं वाटतं त्यांना ते माझ्याकडे येतात असं नाही, तर भारतीय संगीताकडे आकर्षित होतात. फारच महत्त्वाची गोष्ट आहे, कारण भारतातल्या अनेक गोष्टींचं पाश्चात्तीयीकरण किंवा अमेरिकीकरण आपण करत असतो, पण तुम्ही पाश्चात्य गोष्टींचं भारतीयीकरण करता आहात. त्यामुळे ही पण चांगली गोष्ट आहे. जे वेस्टर्न सगळी जी मंडळी शिकत आहेत त्यांचं जरा काही आपण परफॉर्मन्स बघूया आणि मग पुन्हा हां हो. क्या बात आहे. खरंच फार वेगवेगळे प्रयोग आहेत. तुमच्या प्रयोगांचं एक वेगळेपण मला असं जाणवतं आहे की गायन, वादन, नृत्य या सगळ्यांना एका सूत्रात बांधणारे अनेक प्रयोग तुम्ही केलेले आहेत. तालयात्रा या प्रयोगाबद्दल मी बरंच ऐकलं आहे. तो प्रयोग नक्की काय होता? काय गीतम, वाद्यम, नृत्यम अशी तिघांची मिळून एक संकल्पना आहे. मला असं वाटतं की जे गाणाऱ्याला दिसतं तेच नृत्य कलाकाराला दिसलं पाहिजे, तेच तबला वादकाला दिसलं पाहिजे, असा एक विचार आहे. तो विचार बघा, मी एक शॉर्टमध्ये दाखवतो. एक बंदिश चंद्रकंस रागातली बंदिश आहे. डिम डिम डम डमरू बाजे.